आज आपण हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये व्हेज कोरमा कसा बनवला जातो ते पाहणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला एकदम अप्रतिम लागते. पोळीबरोबर, नान किंवा राईसबरोबर ही खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागते. तर एकदा नक्की बनवून बघा. अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी ते सांगितलेलं आहे. जेवढी बनवायला सोपी आहे ना, तेवढीच चवीला एकदम अप्रतिम लागते आणि घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यापासूनच आपण हे बनवणार आहोत. कुठलं महागडं साहित्य आणायची काहीही गरज नाही आहे. अगदी कमी खर्चात स्वस्तामध्ये घरच्या घरी आपण व्हेज कोरमा कसा बनवायचा ते पाहूया आता. तर त्यासाठी इथे काही भाज्या घेतल्यात बघा. तर मी बीन्स घेतलेले आहेत अर्धा कप, फ्रेंच बीन्स घेतलेले आहेत, असे लांबट थोडे तुकडे कट करून घेतलेले आहे. सोबतच ना एक गाजर घेतला आहे, तोही लांबट कट करून घेतला आणि फ्लावर घेतलेला आहे. फ्लावर ही देठ काढून टाकायचं नाही, असे मोठे मोठे तुकडे आपल्याला ठेवायचे आहेत. तर आता ह्या भाज्या आपण ठेवूया साईडला आणि आपण इथे 3 कांदे घेतलेले आहेत बघा. 3 कांदे असे मी एकदम पातळ स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले आहे. शक्य होईल तेवढं पातळ कट करायचं बघा, एकदम पातळ असे. कारण याला आपल्याला फ्राय करायचं आहे. जसे रेस्टॉरंटमध्ये व्हेज कोरमा असतो तसे टेस्ट येण्यासाठी आधी आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं. तर पाव कप इथे मी तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं का आपल्याला यामध्ये पहिल्यांदा काजू भाजून घ्यायचे आहेत. तर थोडेसे 8-10 काजू घ्या, त्या भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. काजूमुळे मस्त अशी ग्रेव्हीला टेस्ट येते, रिच टेस्ट येते. तर काजू ही तेलामध्ये थोडा भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे तुम्ही जास्त प्रमाणात ही काजू घालू शकता. काजू किंवा मग मेडलन सीड्स असतात ना, मगज बिया, त्याही तुम्ही घालू शकता. तर आता काजू हलका हलका बघा आपला भाजला गेला आहे. तर आपण ह्याला काढून घेऊया. जास्त ब्राऊन करायची गरज नाही आहे. त्यानंतर हा कांदा आपण सर्व भाजून घेणार आहोत. तर एकदम मीडियम फ्लेमवरती आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. असं मस्त असं ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला. म्हणूनच जेवढा पातळ होईल तेवढा कापायचा आहे. त्यामुळे काय होतं, पातळ कापल्यामुळे कांदा लवकर भाजला जातो आणि छान असं कुरकुरीत होतो. तर बघा कांद्याचा आता कलर चेंज झालेला आणि पूर्ण अशा पाकळ्या पाकळ्या वेगळ्या झालेल्या आहेत. तसंच आपल्याला मस्त असं पातळ असं कांदा कापला की असं मस्त लवकर भाजला जातो. तर आता कलरही मस्त थोडा ब्राउनिश कलर येत चाललेला आहे. असंच अजून आपल्याला थोडा वेळ कांदा परतायचा आहे, जास्त नाही, 4-5 मिनटामध्ये कांदा लगेच भाजला जातो. तर बघा मस्त कलर पण छान आला आहे, मस्त ब्राऊन झाला आहे. अजून थोडासा हलकासा कलर अजून आला पाहिजे इतपत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हा कांदा. तर कांदाही आपला भाजून झालेला आहे. तर याला आपण काढून घेऊया. तर मी कांदा सर्व काढून घेतल्यानंतर उरलेल्या तेलामध्ये आपण ह्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर सगळ्या भाज्या आपण घालून घेणार आहोत. तर इथे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात, अजून तुम्हाला कुठल्या भाज्या ॲड करायची असेल तर त्या करू शकता. बटाटाही तुम्ही इथे घालू शकता. आणि भाज्याही आपल्याला 50% कुक करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मस्त अशा वरून थोड्या सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या आहेत मीडियम फ्लेमवरती. आणि आता मध्ये थोडंसं घालूया मीठ. म्हणजे काय होईल, भाज्या आपण फ्राय करताना भाज्यांना मस्त मीठ लागेल आणि टेस्टही खूप छान येईल भाजीची. मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भाज्याही आपल्या बघा मस्त फ्राय झाल्यानंतर आणि आपण जो कांदा भाजून ठेवला होता तोही मस्त कुरकुरीत झाला आहे. आता काय करायचं, आपल्याला याला एका मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचं आहे. हा कांदा तुम्ही असा भाजून बिर्याणीसाठीही वापरू शकता, भाजून असं स्टोरही करून ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला भाजी बनवायची असेल तेव्हा जेवढा पाहिजे तेवढा तुम्ही घेऊन पटकन ह्याची व्हेज कोरमा बनवू शकता. तर यामध्ये आता भाजलेल्या काजू घालूया आणि 2 चमचे इथे मी दही घालते. दही ताजं असावं, आंबट दही घालू नका, फ्रेश दहीचाच वापर करायचा आहे. तर 2 चमचे मी इथे दही घालते आणि अगदी थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही. तर थोडंसं पाणी घालून याला एकदम बारीक पेस्ट वाटून घ्यायची आपल्याला. तर बघा कांदा आपला मस्त पेस्ट वाटून झालेली आहे, मस्त कलरही खूप छान आलेला आहे. आता ही पेस्ट आपण काढून घेऊया आणि सेम मिक्सर जारमध्ये आपण घालणार आहोत 2 टोमॅटो. 2 मस्त असे मोठ्या साईजचे मी टोमॅटो, लाल लाल टोमॅटो घेतले आहे. ते हे रफली कट करून आपल्याला घालायचे आहेत. आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची. यामुळे काय होतं, ग्रेव्ही छान असा दाटसरपणाही येतो आणि छान मस्त ग्रेव्हीचा कलरही खूप छान येतो. त्यामुळे टोमॅटोची पेस्ट करूनच घालायची आहे आपल्याला. तर इथे मी दोन्ही टोमॅटोची मस्त अशी पेस्ट करून घेते आणि लाल टोमॅटो घ्यायचे. लाल टोमॅटोमुळे कलर खूप छान येतो, त्यामुळे शक्य असेल तर लाल टोमॅटोच घाला.
यामुळे काय होतं, आपल्याला एक्स्ट्रा कुठलाही फूड कलर घालण्याची गरज नाही आहे. तर याची आता मी पेस्ट बनवून घेते. तर टोमॅटोची ही आपली पेस्ट झालेली आहे बघा, मस्त एकदम बारीक वाटून घेतलेला आहे. आता याला तवे गॅसकडे जे उरलेलं तेल होतं त्यामध्ये आपण 1 चमचा जिरं, 1 काळी वेलची आणि थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे. हे खडे मसाले आपण तेलामध्ये चांगले फ्राय करून घेणार आहोत. तर जे उरलेलं तेल होतं त्यातलं थोडंसं तेल मी काढून ठेवलेलं आहे. ते इतर वेळेस मी भाजी बनवण्यासाठी वापरू शकता आणि त्यातलं 2 चमचे तेल ठेवले आहे आणि 1 चमचा आता इथे मी आलं लसूण पेस्ट घालते आणि ती आपल्याला तेलामध्ये मस्त अशी भाजून घ्यायची आहे. पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत आलं लसूण पेस्ट भाजून घ्यायची आहे. त्यानंतर लगेचच यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट करून ठेवली होती ना, ती घालायची आहे. टोमॅटो ही पूर्ण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे, शिजून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, टोमॅटोचा कच्चेपणा गेल्यामुळे आपण जेव्हा व्हेज कोरमा खाऊ तेव्हा असं टोमॅटोचा फ्लेवर येणार नाही, कच्चट असा फ्लेवर येणार नाही. आता यामध्ये मी काही मसाले ॲड करते. तर पाव चमचा हळद घेतलेली आहे, अर्धा चमचाच इथे लाल मिरची पावडर घातली. कारण व्हेज कोरमा जो असतो ना, तो तिखट नसतो, थोडंसं असं गोडसर असतो, त्यामुळे कमी मिरचीचा वापर करायचा आहे. तर अर्धा चमचा लाल मिरची पावडर बस होते. मस्त असं सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे यामुळे टोमॅटोचाही कच्चेपणा जाईल आणि आपण ज्यामध्ये मसाले वापरले आहेत त्याचाही कच्चेपणा जाईल. त्यामुळे व्यवस्थित एकदम लो फ्लेमवरती आपण हे टोमॅटोची ग्रेव्ही मस्त अशी परतून घ्यायची आहे. त्याला तुम्ही कवर करूनही शिजवू शकता किंवा असंच 1 मिनिट अजून शिजवून घेतल्यानंतर यामध्ये आपण जी कांदाची पेस्ट बनवून ठेवली होती ती घालून घेतलेली आहे आणि पूर्ण आणि थोडंसं जर जी पेस्ट आपण भांड्यामध्ये काढली होती त्यामध्ये आणि मिक्सर जारमध्ये घालून थोडंसं पाणी घालून घेणार आहोत. थोडंसं पाणी घातलेले, जास्त नाही, अगदी पाव कप एवढंच पाणी घातलेलं आणि ही मस्त ग्रेव्ही अशी मिक्स करून घेतलेली आहे. आता याला आपल्याला शिजवायची आहे ग्रेव्हीला छान. तर याला कवर करून कमीत कमी 2-3 मिनटं आपण किंवा 5 मिनटं शिजवून घेणार आहोत. तर ग्रेव्ही ही बघा आपली मस्त शिजली गेलेली आहे. याला कवर करूनच शिजवायचं कारण याचे शितडे उडतात. तर एकदम लो फ्लेमवरती आपण याला शिजवून घेतलेली आहे. आता भाजी मिक्स करून यामध्ये आपण ज्या भाज्या फ्राय करून घेतल्या होत्या त्या घालून घेऊया आणि व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचे आपल्याला. ग्रेव्ही असेल ना तर खूप छान टेस्ट येते राईसबरोबर किंवा पोळीबरोबर, चपातीबरोबर खाण्यासाठी, पुरीबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला ज्याबरोबर खायला आवडेल त्याबरोबर ही ग्रेव्ही खाऊ शकता. आता यामध्ये आपण थोडंसं घालूया, अगदी पाव चमचा एवढाच गरम मसाला घालायचा आहे. जास्त गरम मसाला नाही घालायचा आणि चवीनुसार आता मीठ घालूया. लक्षात ठेवा, आपण जेव्हा भाज्या फ्राय केल्या होत्या तेव्हाही मीठ घेतलं, त्यामुळे अंदाजाने मीठ घाला. आणि अर्धा चमचा इथे मी कसुरी मेथी पावडर करून घेतलेली, हातावरती क्रश करून ती घातली. आणि व्हेज कोरमाची टेस्ट वाढवण्यासाठी आपण इथे 1 चमचा बटर वापरलेला आहे. बटरमुळे खूप छान टेस्ट येते. जशी रेस्टॉरंटमध्ये वगैरे टेस्ट येते ना, तशीच आपल्या व्हेज कोरमाला टेस्ट येते. म्हणून बटर नक्की घाला 1 चमचा. तर सर्व साहित्य मिक्स करून आपल्याला याला थोडंसं पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे. तर जास्त नाही, थोडंसं पाणी घालते मी, अगदी पाव कप एवढं पाणी घातलेलं आहे आणि याला परत कवर करून आपल्याला शिजवायचं आहे. कारण यामध्ये आपण भाज्या ज्या आहेत त्या आधीच थोड्या शिजवून घेतलेल्या, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही. तर यामध्ये आता मी घालते पनीर. तर 100 ग्राम पनीरचे क्यूब्स करून घेतलेले आहेत आणि त्या घालून पनीर ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, पण खूप छान टेस्ट येते. पनीरऐवजी तुम्ही बटाटाही घालू शकता यामध्ये. आणि आता याला कवर करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे 5 मिनटं. म्हणजे भाज्यांची जी कसर आहे तीही व्यवस्थित शिजली जाईल आणि पनीरही थोडा सॉफ्ट होईल. तर 5 मिनटं झालेली आहेत बघा, मस्त असं भाज्या आपल्या शिजल्या गेलेल्या आहेत आणि कलरही खूप छान आले आहे बघा, मस्त असं तेलाचा तवंगा आलेला आहे भाजीला. जसा हा व्हेज कोरमा आपला घरच्या घरी तयार झालेला आहे. कसा झाला आहे मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आणि भाज्या जास्त ओव्हर कुकही करायचं नाही, थोडासा क्रंच असला ना खाण्यासाठी मजा येते. तर आता गॅस बंद करून आपण याला सर्व करूया. थोडंसं हलकंसं थंड झालं का आपण याला सर्व करूया गरमागरम राईसबरोबर, पोळीबरोबर.
तर अशी ही रेसिपी आपण झटपट बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि रेसिपी आवडत असेल तर आपल्या फ्रेंड सर्कलमध्येही जरूर शेअर करा, म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल.